बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमारे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 6. सकाळच्या रामाच्या पहाऱ्यात जित्राबांनी शिवारात एक येडा मारला होता. हंजाड्याच्या जोरदार वाऱ्याने रातभर काटवनातल्या बाबळी हलवून त्यांच्या वाळल्या शेंगांचं समद काळं भुईवर पाडलं होतं. ते शेरडा मेंढराने भुकेच्या तडाक्यात कडाकडाच खाऊन टाकलं होतं आणि मग जरासं ऊन चटाकल्यावर तहानेने त्रासलेली समधी जित्राब मावलायाच्या ढवावर ढसाढसा पाणी पिऊन गच्च फुगली होती. बोकड्या गेल्यापासून त्याची आई ती बांडी शिर्डी 2 रोज लई वरडायची, पण आता मात्र जराशी इसारल्या गत झाली होती. लई वंगाळवाणी वरडत नव्हती, चांगली मन लावून चरत होती. तशी समधी जित्राब बरी पाक्यावर आली होती. द्रुपदीने संगती आणलेलं लुगडं पोलकं घेऊन ती ओढ्याच्या कडनी त्या ढवाजवळ आली. मेंढका बिरू आज बी संगती पासरला होताच. त्याला तिने हाकारून सांगितलं, बिरू ये बिरूबा, अरे त्या तिकडं पल्याड गेलेली जित्राब या इकडं आण बरं, आणि नीट ध्यान दे जरासं. बरं बरं, बिरूने लांबूनच आरोळी देऊन सांगितलं आणि मग तो जित्राब हुसकू लागला. ढवातल्या त्यांनी वाळ पाण्यात निळ्या भोर आभाळातली पिंजारल्या कापसागत पांढरी शिपीत दिसणारी ढगाड खुशाल नित्रास मनाने पवत होती. 2 टिटव्या वरच्या वर आभाळात झोकांड्या घेत टिटिव 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 करी जीवाच्या आकांताने ओरडत होत्या. बाकी समद शांत होतं. झाडाचा सदा पाला सुद्धा वाऱ्याने हलत नव्हता, पर मधीच एखादी वाऱ्याची झुळूक मात्र अवचित उठून फिरक्या मारीत गिरक्या घेऊन नाचणाऱ्या कळवातीने गत गुंगार हानीत येत होती आणि लाड लाड अंगाला झुंबून त्याच थेरात निघून बी जात होती. कितीतरी वाडूल धरून जणू भान हरपल्या गत धुरपी त्या ढवाच्या कडलाच उभी होती. पाण्यात चांदीच्या मासुळ्या नाजूक पायांच्या तळव्याला हळूवार गुदगुल्या करीत होत्या. लई मजा वाटत होती. पर धुरपती एकाएकीच भानावर आली. तिला हसू आलं. कितीतरी वाडूल धरून हिथं जणू येड्या दगडी गतच आपण उभा होतो असं तिला वाटलं आणि ती ओढ्याच्या डागरीवर आली. भोवताली दुसऱ्यांची जित्राब होती, पर जरा तुटाक. जवळ कुणी गडी माणूस नाही याची पुरती खात्री झाल्यावर मग लगबगीने ती ढवात उतारली. या जित्राबांच्या येडात आज तर लवकर उठून आंघोळ करून देवाचं दर्शन घेऊन यायचं राहून गेलं होतं. या गोष्टीची चुरचूर धुरपतीच्या मनाला लागून राहिली होती. त्या बोकडाने त्या दिवशी जाता जाता तिच्या मनात उदाशीचं एक भान भकास वारं भरून ठेवलं. ती उदाशी अजून मनातून पुरती निघायला तयार नव्हती. का तर त्या बोकडाच्या जीवाची चित्रकथाच तशी झाली होती. घाई गडबडीत नाणं उरकून लुगडं पुलकं तरवाडाच्या झुमक्यावर वाळू घालताना द्रुपदीच्या एकाकी ध्यानात आलं. आज 3 कोंबड्यांना अंडी होती. त्यांना धरून झापाखाली डाल्याला ती ह्या जित्राबांच्या नादात इसरून आली होती. त्या कोंबड्या कुठं अंडी घालत्याल आणि कावळं कुत्री अंडी नेतील का काय, ह्याच गोष्टीचा तिच्या जीवाला मोठा घोर लागला. टिक्क्या शिंगाळू मेंढीच्या गळ्यातल्या घाटी गत मनातल्या मनात तीच विचार सारखं खुणखुणायला लागलं. पर धुरपतीने नीट विचार केला. खरं बघितलं तर तसं त्या 3 अंड्यांचं मोल तरी किती, पर असल्या फुजूल गोष्टींचा माणूस जीवाला मात्र किती मोठा घोर लावून घेतं बरं. खरंच माणसाचं मन मोठं चित्रच. कोणच्या वक्ताला माणसाच्या मनात काय घुमल्याचा भरवसा तर नाहीच, पर त्या मनाचा अंत बी कुणालाच लागत नाही. लई मन कवडं असतं या माणसाचं मन. ते मोठं केलं तर ह्या वरल्या आभाळा एवढं बी होतंय आणि लहानसं केलं तर कुशाल कोंबडीच्या अंड्यागात एवढंसं बी होतंय. ह्या स्वतःच्याच विचाराला द्रुपदी मनातल्या मनात हसली आणि त्याच विचाराच्या तंद्रीत जित्राबाकडे ध्यान देता देता तिनं वाळल्यालं लुगडं पोलकं नीट गुंडाळलं. जित्राब मन लावून चलत होती. जीवाला बरं वाटलं.
नांगरटीच्या रानात हळदीच्या काश्या येचून खायला नादावलेली चित्राब चरत चरत मोहर निघाली होती. ऊन लई झाया मारीत होतं. नारू बिडकराचा सत्तूबी आज मेंढराकडे आला होता. त्याची चित्रावत त्रासल्या कारण डबावर उधळतच आली होती. ती घटाघटा पाणी प्यायला लागल्यावर सत्तू डगरीवरच शीळ घालीत उभा होता. त्याला लांबून बघूनच धृपती कावरी बावरी झाली आणि तिचा जीव लई हरकून गेला. चुकल्या हरणे गत तिच्या जीवाला मोठी हुरहुर आणि चुरचूर लागून राहिली होती. त्या कारण सत्तूला तर लांबून बघून बी जणू तिचं हृदय भरून आलं होतं आणि ती त्या काळ्या ढेकळांतून मोहर जित्राब हुसकीत हुसकीत झिंगाबायाच्या आंब्याकडे चालली होती. आंब्यांच्या लांब लांब फांदुऱ्यावर लोंबकाळलेलं कैऱ्यांचं घड लांबूनच मनाला भुरळ घालीत होतं. त्या डेरेदार झाडाच्या गर्द सावलीत आणखी कोणीतरी माणूस नित्रास बसल्यागत दिसत होतं आणि त्याच सावलीच्या ओढीने नारू बेटगराचा सत्तूबी निघाला होता. उन्हाच्या झळ्या अंगाला झोंबत होत्या. तसल्या उन्हाच्या कहारात ढेकळातून आवचीन उठल्या सशाच्या मागं सत्तूचं तांबडं कुत्रं जीव तोडून पाळलं आणि बघता बघता ते तसंच ओढ्याकडे गेलं. पण त्याकडे ध्यान द्यायला सत्तूला बी सवड होती कुठं. त्याला बी आता त्या आंब्याच्या गार सावलीची मोठी ओढच लागली होती. आंब्याच्या फांदुरीवर आधीच रागू मैनाचं एक जोडपं मोठं रमून गेलं होतं. कैऱ्या टोकरून आंब्याला पाड लागला का काय ते बघता बघता रागू मैना हळूहळू टांग 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 करून काहीतरी कुजबुजत होती. तर एक कोकिळ मंजुळवाणी शिळी घालून वाढूळ धरून जणू त्या जोडप्याची लई थट्टा मस्करी करीत होती. तो गोडीस्वाने आवाज लांब दूरवर उधळत जात होता. त्या नाजूक सुरांनी सार रान जणू भुलल्यागत झालं. त्या वक्ताला माळाकडून पाऊलवाटानी म्हातारी झिंगाबाया बी लंगडत लंगडत काठी टेकवीत तिच्या त्या आंब्याकडेच येत होती. सत्तू आंब्याच्या गर्द सावलीत आला. त्याला बघून धृपती पदरात लाजली आणि पलीकडच्या नवक्या माणसाकडे बघून जराशी बुजली. हृदय धडधडायला लागलं. तिला आज असं का होतं हेच समजणं असं झालं. सत्तूबर काय बोलावा आणि काय नाही हे बी धृपतीला सुचत नव्हतं, उमगत नव्हतं. तरी पण हृदयाची बोली हृदयाला कळत होती. द्रुपदीच्या डोळ्यात तळालेलं पाणी सत्तूला दिसलं. तेव्हा तर जणू एखाद्या नदीला पुराचं भरतं आल्यागतच त्याला भास झाला. देहबान हरपून तसाच तो खुळ्यागत नुसता तिच्याकडे बघतच राहिला. त्या वक्ताला त्याचं बी हृदय भरून आलं आणि मग त्याच्या मुखातून सबूत बाहेर पडला. धृपती, तू खरोखरच ढाण्या वाघाची पोर आहेस? मग तुझ्या नेत्रात पाणी कशा पायी बरं? अव, जातीची वाघीण जरी असली तरी तिच्या बी देहात एक बाईच वावरत असती की. बाईचं हृदय आणि मन बी लई नाजूक असतं. ते तुम्हाला गडी माणसाला नाही कळायचं. मी एक बाई माणूस म्हणल्यावर हृदय पाजारल्या बेकार कसं राहील? द्रुपदीने पदरानं डोळं पुसलं. साऱ्या गोष्टी आपल्याच मनाजोग्या कुठं घडत असतात का? काही उरपाट्या इपरीत घटना प्रसंगाला मोठ्या धीराने तोंड द्यावंच लागतं. काही इलाज नसतो बघ द्रुपदी. त्या दिवशी कसं काय झालं? तुम्ही दुळुबा भिवायाच्या जत्रेला येणार होतात. आम्ही मोहरं गेलो, पर तुमच्या घरचं कुणीच माणूस आलं नाही. त्या कारण जीवाला मोठा घोरच लागून राहिला होता. एवढी मोठी जत्रा, पर माझ्या जीवाला लई सुनी सुनी भासत होती. घडोघडी तुमचीच सय येत होती. पुन्हा पुन्हा ओलावणाऱ्या डोळ्यांच्या कडा द्रुपदीने आपल्या पदराने अलगद टिपल्या. वाऱ्यावर भुरभुरणाऱ्या झिपऱ्या आवरून पदूर नीट सावरला. तेव्हा तिच्या त्या देखण्या उभार आणि गावरान गोडव्या रूपावर नजरेचं मोरपीस फिरवीत सत्तू म्हणला, मला बी जत्राला यायचं लई ओढ होती बघ द्रुपदी. पर काय करणार? देवाच्याच मनात नसल म्हणून ही कुंभाड मोहरं उभं राहिलं. जत्रा देवदर्शन तर नाहीच, पर 4 दिवस तुरुंगात अडकून पडायचं नशिबाला आलं. काय करणार? नशिबाच्या मोहरं कुणाला जाता येत नसतं. लई मोठा वाघ गरजत असला तरी त्याच्या बी नशिबात कोणीतरी शिकारी त्याच्यावर टपून बसल्या असतोच की. येळ वकूत काय सांगून येत नसतो. बोलता बोलता सत्तू गार सावलीत बूट टेकून बसला.
त्याचा चेहरा कुचामलेलाच होता. डोसक्यावरचं टोपडं काढून केसांवर हात फिरवीत त्यांनी विचारलं, त्या दिवशी आम्हाला कोंडी मामाने कैदीतून सोडून आणलं आणि इकडं त्या सटव्याने बोकाड नेलं मेळातनं. कापून बी खाल्लं जणू. खाल्लं, खाऊन द्या, पर त्याची बी झाडाझडती घेतल्या बिगार देव राहणार नाही. दादानी केली ना त्याच्यावर फौजदारी, त्या सटव्या का बटव्यावर. द्रुपदीचं बोलणं चालू असतानाच झिंगाबया बी आंब्याखाली लंगडत कुलपत आली आणि त्या दोघांकडे बघून गालात हसली. तेव्हा तिच्या गालावरच्या समद्या सुरकुत्या बी हल्ल्या. अग बया, काय रागू महिन्याच्या गोष्टी चालल्या. औंदाच्या ह्या लगीन सराईत होईल लगीन. कशाला विचार करताय सालाई. होईल होईल. झिंगाबयाच्या नाकातली गोल नथ लका लका हल्ली. ए म्हातारे, तुझ्या डोसक्यात काय खूळ भरलंय का काय. सत्तू हसून म्हणला, तू कशाला काळजीत पडतीस. ज्याच्या त्याच्या नशिबानं जे घडायचं ते घडतच असतं की. कुणाच्या म्हणण्याने काय थांबत असतं. तुझं म्हणणं सारं खरं झालं बाबा सत्तूशा. सोयरिकीच्या गोष्टी म्हणजे राजी खुशीच्या आणि योगायोगीच्या असत्यात. पर हे त्या अर्जाला कुणी सांगावा, बिराजीच्या त्या कार्ट्याला. झिंगाबया कमरेला खवलेली तपकिरीची डबी काढीत बोलली, ते पोर्ट अजून पिसाळ्यागतच झालंय. एक दिवस त्या अर्जाला समजा आपल्या डोळ्यांनीच बघायला भेटल. आपल्या सख्या मामाची पोर कुणाच्या गळ्यात फुलांची माळ घालती या. पर त्यो वकू जरा मोहरा आहे. सत्तू द्रुपदीकडे बघून हसत म्हणला, त्याला बी दिसून आलंय ही द्रुपदी ह्या अर्जाच्या नशिबात नाही. म्हणून तर काहीतरी कुसपाट काढून भांडणाचं मूळ धरायचं आणि कडीचा राग वडीवर काढायचा. त्या दिवसाचं भांडण तसं बघितलं तर खरं बांधाचं नव्हतंच मुळी. ते फक्त निमित्त होतं. सारी चित्रा बसावलीकडे सरकत येत होती. आता बिरुबी घामाघूम होऊन आंब्याखाली आला होता. तिथं रंगलेल्या गप्पा ऐकीत घडी घडी दोघांच्या तोंडाकडे बारीक नजरेने नीट ध्यान देऊन बघत राहिला आणि त्यांच्या गप्पा त्यो बी ऐकत बसला तिथंच. डबीतली तपकिरीची चिमट नाकात कुंबून झिंगबया खराखरा डोसकं खाजवीत सटासट शिकत होती आणि आंब्यावरच्या कैऱ्यांकडे नीट ध्यान देऊन बघत होती. आंब्याला पाड लागला असेल का नसेल, या गोष्टीचा विचार करता करताच ती म्हातारी सावलीला जराशी लवाणली. त्या दिवशी पाटलाचा निरोप सांगून गेलेल्या त्या घोडेस्वाराच्या मागोमाग कोंडीबानी उभ्या उभी घोरपडी गाठली आणि कुठंच न थांबता आडव्या पेटतून तो थेट पाटलांच्या वाड्यामोहर आला. त्या वक्ताला वाड्याचा दरवाजा उघडाच होता. कोंडीबा आल्याची वर्दी घेऊन दरवाजातला गडी आत गेल्यावर मग त्याच्या जवळच कोंडीबाला आत बोलावून आलं. तेव्हा त्यो वाड्यात गेला. पाटील आपल्या बैठकीच्या खोलीत चार चौघात काहीतरी खलबत करीत बसला होता. कोंडीबानी पाटलाला रामराम केला. तेव्हा पाटलाच्या मुखावर कसलीच हालचाल झाली नाही. पर कोंडीबाकडे डाफरून बघत लई मान भावी घमांडीत सर्जेराव पाटलाने त्याला दमातच घेतलं होतं. कोंडीबा, तो त्या सटवाजीवर फौजदारी केलीस ती कोणाला विचारून केलीस. लाल भडक डोळं वासून पाटील गुराकला. पर त्याला अजिबात ना घाबरता कोंडीबाने ठासून सांगितलं होतं, म्या माझ्या मनानेच केली फौजदारी सटव्यावर. त्यांनी म्हावा देवाला सोडलेला बोकड्या खुशाल कापून खाल्ला. माही लुस्कानी केली म्हणल्यावर मग त्याच्यावर गुन्हा दाखल करताना म्या दुसऱ्या कुणाला विचारायची काय गरज होती. कोंडीबाने आपलं म्हणणं निर्भीडपणाने मांडल्यामुळं पाटलाला घमांडी लई डिवचल्यागत तो भडकलाच होता. अरे कोंड्या, येड्या धनगारा, लई शहाणपणाच्या गोष्टी करायला लागलास काय तू. हा, बऱ्या गुणाने त्या सटवाजीवरची केस काढून घे, नाहीतर ह्या गोष्टीचा परिणाम लई वंगाळ झाल्या वेगळा राहणार नाही. म्हणजे माव सोन्यावानी जित्राब चोरून कापून खाऊन त्याचा परिणाम बी वंगाळ होईल. मला शिक्षा भोगावं लागेल आणि त्या चोराला मात्र नाही. शिव कुठला न्याय झाला बुवा तुमचा. हे बघा पाटील, धनगराला तुम्ही आजवर येडा म्हणून खरोखरच येडा करण्याचा घाट घातला. पर सारीच धनगारं जशी येडी नसत्यात
तशी सारीच पाटलं बी शानी नसत्यात. असल्या उपराट्या चालीरीतीची तुमच्यासारखी येडझवी काही पाटलं बी असत्यातच की. माव म्हातारपण आलं सर्जेराव. तुया असल्या मनमानी हुकुमतीची इप्रीत राजवट बघता बघता. तरी बी आम्ही आजवर तुवा मान मरातब ठेवला. ह्योच आमचा मोठा गुन्हा घडला म्हणावा लागेल. म्हणूनच आज ह्या म्हातारपणात तू आमचा अपमान करू लागलास. नीट विचार करून बोल. आजवर तुआ दिलेल्या हक्क सरशी आम्ही सारी धनगर अर्ध्या रातची बी धावत आलो असतून ह्या गोष्टी विसरून तू धनगराला हर गडी धनगरड म्हणून हिनिवतोस. लाज वाटाय पाहिजे तुला. आजपासून आम्ही धनगर बी तुझा अजिबात मान ठेवणार नाहीत. नीट ध्यानात ठेव. एवढं सारं पेटल्याला सबूत कुंडीबा एका दमात भडाभडा बोलून गेला. त्याचं बी रगात पुरतं खवळून हुसाळलं होतं. बोलताना वट थरथरत होतं आणि डोळं तर जणू आगच फेकीत होतं. पर त्यामुळं पाटील बी भलता चिडला गेला होता. उभ्या जन्मात त्याला एवढा खरडून बोलणारा माणूस कुठं आणि कवाच भेटला नव्हता. आज मात्र जणू इराला पिरस भेटल्या गेत झालं होतं. माझी लाज काढतोस तू. ह्या सर्जेराव पाटलाच्या वाड्यात येऊन खुद्द पाटलाच्या समोर उभा राहून बोलतोस. हे पुरतं हिसारलाच वाटतंय कोंड्या. लई माजल्यागत बोलू नकोस. या पाटलाचा हुकूम मोडणारा वीर अजून या घोपर्डी पंचक्रोशीत जन्माला आलेला नाही. ध्यानात ठेव. सुप्पावानी फणा काढून फुतकार करणाऱ्या डोम्या नागागत लाल भडक डोळे फिंजारून पाटील गराजला. थेरड्या, आता तू ह्या पुढे जास्ती आगावपणानं बोलशील तर हंटरचं फटकच टाकील आणि कोलदांडा घालून बळदात टाकून देईल. मी सांगतो ते नीट ध्यानात देऊन ऐक. सटव्यावरची केस पहिली काढून घे आणि बिराच्या धाकट्या पोराला तुझी पोरगी दे. माझा ह्यो हुकूम मोडशील तर याद राख, पुन्हा या सर्जेराव पाटलाच्या बुट्टाशी तुझी गाठ पडल. एवढा मोठा अवमान कोंडीबाच्या उभ्या जन्मात बी आजवर कुणीच केला नव्हता. त्या कारण आज ह्या घडीला त्यांनी बी सर्जेराव पाटलाची पुरती झाडाझडती घेऊन अपमान केला होता. या सर्जेराव पाटलाने आजवर कैक जणांना फुजूल गोष्टीवर हंटारने फोडून आणि बुटाने झोडून लई ठोकलं होतं. ते बी ह्याच वाड्यात. एवढ्यावर भागले नाही तर पुन्हा कोलदांडा घालून बळतात बी टाकून दिलं होतं. कोंडीबा बी ऐकून होता. पर त्याचं दुखावलेलं मन पाटलाला भिवून दबण्यापरीस आता या अन्योवाच्या विरुद्धात बंड करून पेटूनच उठलं होतं. मुळातच रानावनात ऊन वाऱ्यात रानटी जिनं जगलेल्या ह्या कोंडीबाने आजवर अशी लई दांडगी वादळा अंगावर उडून घेतली होती. त्या वक्ताला बी त्याने आपल्या जीवाची कवाच पर्वा केली नव्हती. जातीनं धनगर असला तरी त्याचं बी काळीज माणसाचंच होतं. पर त्या काळजात तडप आणि धमक मात्र ढाण्या वाघाची होती. अवचित घडलेली ती प्रीत घटना आणि बाका प्रसंग त्याचा सारा रागरंग बघून कोंडीबाने तिथून काढता पाय घेतला खरा. पर त्याच वक्ताला त्याच्या तोंडातून जळजळीत शब्द बाहेर पडला. पाटलाकडे पेटती नजर फिकून तो गराजला. अरे सर्जा पाटला, मला बी कोंडीबा बनगर म्हणतात. तू ह्या वाड्यात ही भुस्सा भरून ठेवलेली मेलेलं वाघ तुला दिसत असतील. पर तू बी ऐकून असशील की या कोंडीबाच्या बापाने खंडोबा बनगरांनी एक जित्ताच वाघ पाळला होता. कुत्र पाळत्या तसा. त्या बछड्या संग लहानपणी मी बी खेळालो आहे. नीट ध्यान देऊन ऐक जरा. मी भेकाड असतो तर तू या नाकाला बचकावर मिरच्या बांधून निघालो नसतो. तू या असल्या बेबंद मनमानी हुकुमतीला आज मी ह्यो कोंडीबा धनगर खेटराने ठोकरून जातोय. ऐक ऐक ध्यान देऊन. त्या चोरट्या बोड्याच्या वडाळ सटव्यावरची केस काढून घ्यायची का नाही ते मी ठरवणार. आणि माही पोर बिराच्या पोराला द्यायची का नाऱ्याच्या पोराला द्यायची ते बी ह्यो कोंडीबा बनगरच ठरवणार. तू आमच्या बिरवाडीत डोसकं घालून वाद वाढवायचं कारस्थानी कुंभाड कशापायी करतोस. कोंडीबाचं बोलणं ऐकून पाटील बी आता लईच भडाकला. दात वट खाऊन चवताळा. पर कोंडीबा बी जोराजोराने उपाळून बोलता बोलताच आता पार वाड्याच्या दरवाज्यात येऊन उभा राहिला होता. तू ह्या वाड्यात बोलवून मावा आज असा तू पान उतरा करतोस होय रे सर्जा. नीट ऐकून घे आता.
झाल्या अपमानाचा बदला घेईल तरच कोंडिबा बनकर म्हणून नाव सांगेन. बिरुबाची आण घेऊन सांगतो तुला. त्या करारी आवाजाने टवकारलेली त्या वाड्याबाहेरची माणसं सुद्धा त्या म्हाताऱ्या कोंडिबाचा तसला अवतार बघून भांबावली आणि जागच्या जागीच थिजल्या गत झाली. पाटील बी गांगारला. कोंडिबाच्या तोंडाला हात लावावा का त्याला धरून बेदम मार द्यावा तेच त्याला काही समजाना असं झालं. तो नुसता दात वट खाऊन धावल्या गत करीत होता. त्याच्या वाड्यात येऊन त्यालाच दम देऊन चाललेला कोंडिबा पाटलाच्या हुब्या जन्मात भेटलेला पहिलाच माणूस होता. आता कोंडिबा भोवतालच्या इतर माणसांना आता लय बहादूर ईर असल्या गत वाटत होता. ते बी त्याच कारण. बोलता बोलता दरवाजात सोडलेली खेटरं पायात सरकावून कोंडिबा त्या स्थानात वाड्याच्या ऊन चौतऱ्याच्या पायऱ्या उतरून खाली आला सुद्धा. त्याची ती गर्जना ऐकून पिसाळ झालेला सर्जेराव पाटील चौताळून वसकतच दरवाजात आला आणि मग त्याने चिडून भोवताली बघत उभ्या राहिल्या समद्यात माणसांना आधी शिव्या हसडल्या. अरे ये आई घाल्यांनो, बघता काय त्या थेरड्या धनगाड्याकडे नुसतं हेजड्या गत. पुढं होऊन धरा की त्याला, धरा त्याला. आता लई तोंड सुटलंय त्याचं. अनाथाला इकडे त्याला हंटरने फोडूनच काढतो. कोंडिबा पुरता सावध झाला. त्याने डोसक्यावर पाकुटला आवळलेली गोपन सोडली. काठी आणि घोंगडं बी बाजूला ठेवलं आणि वाकून भुईवरचं गोपन गुंड येचलं आणि मागं पुढं पाय ठेवून कोंडिबा ठासून उभा राहून कराजला. ह्या गरीब बिचाऱ्या गावकऱ्यांना हिजडा म्हणतोस? पाटला, खरंच गड्या तू मर्द असशील तर ये मोर ये. अरे होऊन जाऊ दे, हिथंच आता काय व्हायचं असेल ते. ह्या आई पांढरीत म्या बी पाठीवरच काळी टाकलंय आता. पुरत्या बिथारलेल्या कोंडिबाचं डोळं तर जणू आगच वकीत होतं. त्या वक्ताला दम धरून त्यांनी मुखातून दमदार पेटतं सबूत बाहेर फेकलं. असल्या कैक मोठ्या खोट्यांच्या माती खेटर हाणून खऱ्याचं खरं करण्यापायी झलूम भर झुंजत झुंजत मानाने जगलेला हे मर्द गडी आई पांढरीतून मरणाला घाबरून पडणार नाही एवढंच सांगतो. हे नीट ध्यानात ठेव सर्जा. पाटील आता दरवाजातून माघारी वाड्यात गेला आणि त्याचा मोठा पोरगा प्रकाशराव त्या वक्ताला मळ्यातून बुलेट गाडीवर बसून मोठा जोसात आला. बका बका आवाज करीत ती फटाफटी वाड्यामोर येऊन उभी राहिली होती. तेव्हा कोंडिबा, त्याचा तो अवतार, हातातली गोपन, भोवताली जमलेली माणसं आणि त्यातली 4 शानी सुरती कोंडिबाला चुचकारून 2 सबूत समजावून सांगत होतं. जाऊन दे बाबा कोंडिबा, आपण लहान बापाचं झालं तर त्यात काय एवढं बिघाडतंय. तू थिर हो, जरा थिर हो. चांगला शहाणा सुरता माणूस आहेस तू. आमचं ऐक जरा. तू आपला जा गुमान वाडीकडे निघून. कशाला पाटलाच्या नादाला लागतोस? तिथलं गंभीर झालेलं तंगाट वातावरण बघून प्रकाश पाटील बिघडीवर चांगलाच बुचकाळ्यात पडला आणि त्याने बी जरा घुरकतच विचारलं, काय झालं? काय भानगड आई? तुझ्या बापाला विचार पोरा. त्यांनी मर्यादा सोडली, मग आम्ही तरी ती कशा पायी सांभाळायची? आता काळ बदलत चाललाय. कोंडिबा सरसावून बोलत होता. जन्म दिलेल्या पोरगा सुद्धा आजकाल बापाचा ऐकत नाही, त्याला काही विचारित नाही. आम्ही धनगर आणि मात्र सार हागलं मुतलं पाटलालाच विचारायला पाहिजे नाही का? ह्या पाटलांच्या असल्या अत्याचारी हुकूमतीनं आमच्या कैक पिढ्या अंधारात दडपून गारद केल्या, बर्बाद केल्या आणि पार भरडून खाल्ल्या. तरी आम्ही मुक्या चित्राबागत नुसतं बघत राहायचं? या असंच कुठंवर चालायचं? कोंडिबाच्या बोलण्याने समद्यांचं हृदयपुरतं खुललं आणि मन बी मोकळं झालं होतं. ए म्हाताऱ्या, जरा नीट बोल. तोंडाला येईल तसं बोलू नकोस. प्रकाशरावनी बी तसाच डापरून दम दिला. कुठं बोलतोस तू, हे ध्यानात आहे ना तुझ्या? तवर सर्जेराव पाटील हातात बंदूक घेऊन दरवाजात येऊन उभा राहिला होता. प्रकाशराव, तुम्ही बाकीची सारी बाजूला व्हा. त्याचं तोंड त्याशिवाय बंद होणार नाही. कुत्र्यागत गोळी घातल्या बिगार त्याला कळणार नाही. या सर्जेराव पाटलाचा धडाका. तुम्ही बाजूला व्हा सारी. बघूया मला त्याची हिंमत. अरे वा किसना, अरे शिरपा,
व्हा की बाजूला. पाटील भडाकल्यागतच झाला होता. डोळ्यातनं बी रगात उतरलेलं होतं. मी मर्द हाय का नाही हेच या येड्या धनगराला दाखवून द्या मला आता. या थेरड्याचं समद थ्यार एका गोळीच खल्लास करतो आता. वा बाजूला तुम्ही सारे. हे बघ सर्जा पाटला, त्या फुकणीचं भ्या मला घालू नकोस. तसल्या फुकण्या मी आजवर लई बघितल्यात. पण तुला सांगतो, बंदुकीत जशी गोळी असते ना तशीच ती गोळी झाडणाऱ्या गड्याच्या काळजात मी न्यायनीतीचं बळ असावं लागतं. तरच त्याला बहादूर म्हणतात. तुला न्याय नीतीची चाड असेल आणि मावं मात्र खरोखर चुकलं असेल तर तू कशाला एवढा दम खातोस. हां मी येतो पुढं. घाल गोळी. हां घाल घाल गोळी. तू सार न्यायाला आणि रीतीला धरून असेल तर ओढ घोडा. असं ठासून सांगत कोंडीबा मर्दानी जोशात उरमोर करून ताट उभा होता. त्याच्या तोंडातून मुद्देसूद सबूत बाहेर पडत होतं आणि बाकीची सारीच माणसं घाबरली होती, भेदारली होती. पाटलाला समजावून सांगायचं तर सुरानीच नव्हतं. त्याच्याकडे आता नुसतं बघायचं बी कोंडीबा सोडून दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नव्हती. कोंडीबाचं तसलं परकड बोल ऐकून पाटील एकाएकी अवसान गळल्या गळत गांगरला आणि बंदुकीचा दस्ता भुईवर टेकून घडीवर नुसता कोंडीबाकडेच बघत राहिला. त्या दरवाजात आणि जरा दम खाऊन त्याच्या तोंडातून करडं सबूत बाहेर पडलं. खरं आणि खोटं, वल्लं आणि वाळलं समजच आजपर्यंत ह्या घोरपड्या पाटलाच्या ह्याच वाड्यात जळतंय. समजलं. तुझ्यासारख्या येड्या धनगराकडून न्यायनीतीचं धडं शिकायची मला काय नाही गरज. तुझं लय भरून आला असेल तरी एवढी बार तुला मी जीवदान देतो. ध्यानात ठेव, अजून ती येळ आलेली नाही. येळ आल्यावर तू नको म्हटलास तरी मी गोळी घातल्या बिगा राहणार नाही. कळलं. तुझ्या हातून जीवदान घ्यायला मी बी काही नामर्द नाही. ह्या माया गोपन गुंड्यांनी नाही चांगला नेम धरून तुझ्या टाळक्याची खाडदेशी कवटी उडवली तर मला बी नावाचा कोंडीबा म्हणू नकोस. ये मोर. कोंडीबाचा राग काही केल्या निवायला तयार नव्हता. त्याच्याकडे तिरकास नजरेने बघत मोर येऊन कोंडीबाचा हात धरून उडीत रामभाऊ म्हटला, अरे ये कोंडीबा, बास झालं मर्दा आता. जाऊ दे, जा बरं आता तुझ्या घरला. चल चल बरं तिकडं चल आता, बास कर बडबड. त्या गलबल्याने कावरी बावरी झालेली भोवतालच्या वाड्या तोड्यांची पेटत बाजार हाटाला आलेली 10-5 धनगर कोंडीबाचा तो अवतार बघून भांबावली आणि त्याच्या खेटरासकट पाया पडून येऊ लागली. कारभारी, तुम्ही चांगलं शानं सुरतं असताना खुशाल खुळ्यागत पाटला संगती कलागत करून बसलात. आत्ता तरी आमचं ऐका. चला तिकडं जावं आता वाडीला. आपल्याला 7-12ला इथंच यावं लागतंय पाटलाच्या वसांगळीला. चला भास करा आता. ती धनगर कोंडीबाला वडीत होती. त्याचा करारी चेहरा लई तंबीज दिसत होता. डोळं लाल भडक झालं होतं. कोंडीबाचा असा एवढा धीर गंभीर अवतार आजवर कवाच कोणी बघितला नव्हता. ती घटना आणि तो प्रसंग त्या दिवशी अवचित घडून गेला खरा, पर त्यामुळं कोंडीबाच्या मनाला त्यातून नवी चेतना आणि उभारी मिळाली होती. हळूपाळीला ह्या गोष्टीची लहान थोरात कुजबूज होऊन लई बोबाटा वाढला होता. तर सर्जेराव पाटलाची मात्र लई छेतू होऊन बेआबरू झाली होती. त्याचबरोबर दबदबा बी कमी होत गेला आणि माणसाच्या मनावरचं पाटलाच्या हुकमतीचं दडपान बी कमी होऊ लागलं होतं. लोक मांग कुचेष्टा करून पाटलाच्या नावावर पचापचा थुकू लागली होती. त्या दिवसापासून पाटील मात्र चित्तागती होऊन मोठा इचारी पडला होता. बदलत्या काळाबरोबर बदलत चालल्या परिस्थितीचं भान त्याला आल्यागत झालं. पर त्याचबरोबर आपल्या हुकमतीची घमांडी पुरती जिरल्याची जाणीव होऊन ती मनात सारखी काट्यागत खूपच सलत राहिल्यानं पाटलाच्या कराल कपटी मनात सुडाची ठिणगी बी आता धगाटायला लागली होती. तर धुळुबा भिवायाच्या जत्रेत ऐकलेल्या बापूसाहेब कोकऱ्यांच्या भाषणाचा बराच परिणाम कोंडीबाच्या बी जाणत्या मनावर झाल्यानं तो जणू पुरता खडबडून जागा झाला होता आणि त्या कारणात तो बी गडी लई पेटून उठला होता.
खरं तर सर्जेराव पाटलाच्या घमेंडखोर अत्याचारी हुकुमतीच्या विरुद्ध कोंडीबा धनगरांनी पुकारलेलं घोरपडी गावातलं ते पहिलं बंडच होतं. त्या दिवशी कोंडीबानी धनगर जातीवर पाटलाकडून होत असलेल्या अत्याचाराला खरोखर वाचाच फोडली होती. त्यामुळं भोवतालच्या वाड्या वस्त्या आणि गावाशिवारातला अवघा धनगर खडबडून जागा होऊ लागला होता. एका जागी गोळ्या मिळ्याने जमून मागचा मोरचा आणि दूरवरचा विचार करू लागला होता. आता अडाणी समजलेला धनगर बी आत्ता कसं करायचं, कवर असं येडा धनगर म्हणून घ्यायचं आणि ऐकून खुळ्यागत नुसतं बघत राहायचं. कोंडीबा बनगर तर आता पुरता हिरलाच पडला होता. त्याने ही समधी हकीकत प्रतापराव इनामदाराच्या कानावर घातली. पोलीस खात्याला प्रतापरावाच्या सांगण्याने सटवाजीला अटक झाली होती. कोंडीबाने अखेर आपला पण पूर्ण केला तवा मिशीला पिळबी टाकला होता. प्रतापरावाचा बी वाढता दबदबा बघून आता कोंडीबाची छाती फुगली होती आणि त्याला आता त्या नव्या दमाच्या दमदार पुढाऱ्याबद्दल लई आदर वाटू लागला होता. बोकडाच्या चोरीचा इतक्या लवकर समध्या दुनियेत बोबाट होऊन त्यापायी आपली एवढी मोठी अब्रू जाईल आणि लई फजिती होईल असं सटवाजीला कवाच वाटलं नव्हतं. आजवर तशा त्यांनी लई जणांच्या कोंबड्या चोरून खाल्ल्या आणि लहान मोठ्या बऱ्याच चोऱ्या बी केल्या असल्या तर त्याला असं रानबोक्यागत गजात कवाच अडकून बसायची पाळी आली नव्हती. आत्ता मातूर गडी खरोखरच त्या गुत्ताडात पुरता गुंतून पडला होता. पहिल्यानी तर गुन्हाच कबूल नसलेला सटवाजी त्या ढबान्या पोलिसाच्या 2च दणक्यात धाडदिशी गुन्हा कबूल झाला आणि मग जबाब लिहून देताना बोकाड कापून खायला होती त्या समध्या सोबत्यांची नावं गड्यानं एका दमातच सांगून टाकली. तेव्हा मग पोलिसांनी त्या समध्या चोरांना धरून आणून चांगलं चेचून चाचून जेलात टाकलं आणि मग समद गडी काळवंडून जणू कान कापल्या गत आत चिडीत चुप्प बसलं खरं, पण मनातून भलतंच चिडीला गेलं होतं. ते अंधार बुडूक खोलीत आतल्या आतच कुरकुर करीत सटव्यावर समधी जण डापरत होते. ते दात वट खाऊन डोळं वटारीत होते. पण आता काही बी केलं तरी इलाज नव्हता. सटवाजी बी जणू उचल्या भामट्यागत नुसता त्यांच्याकडे टकाटका बघित होता. आता त्याला कोंडीबा परी सर्जेराव पाटलाचाच लई राग आला होता. का तर त्याने पैसा आणि मेंढराच्या लेंड्याच्या 2 टायल्या खाऊन बी काहीच उपयोग केला नव्हता. कोंडीबाचं निदान समध्याने मिळून बोकाड तरी खाल्लं होतं फुकाडचं. त्या अंधार कोठडीत ढेकणं चना चना चावत होती आणि डास बी ढसाढसा ढसत होतं. उघडं बंब झालेला समदच गडी खरा खरा अंग खाजवत होतं. तसंच मनातून बी लई चुरमुरत झुरत होतं. कोंडीबाचं बोकाड खरं तर सटव्यानेच आणलं होतं. आपण काय नुसतं खायला तर होतो, चोरायला नव्हतोच असं त्या बाकीच्या गड्यांचं ठामच मत होतं. खटक्याचा महाद्या आधीच तसला तांबीस गडी, त्यो तर जणू डोळ्यात रगात उतरल्या गत बेभान होऊन सटवाजीकडे डापरून बघित होता आणि बाकीच्या गड्यांना बी चिमकून देत होता. त्या कारण भिक्या बी दात खाऊन सटवाजीला आई माईवर शिव्या हसडीत होता आणि गिरजा तर चवताळून पार सटवाजीच्या अंगावरच धावून जात होता. ह्या गड्यांचं समद थ्यार सटवाजी नुसता नकट्या मिंद्या गत मुकाट बघत होता. त्याची मुख्या बहिऱ्याची गत झाली होती. पर त्यो बी मग लई चिडीला गेला आणि त्याने बी दम धरून शिव्या हसडायला सुरुवात केली. ये आई घाल्यानो, लई शाजूक बोड्याचा असल्यागत नका थ्यार करू. नरडीला येस तोर बोकाड खाल्ला तेव्हा समद्याला लई गोड वाटलं, जीवाला मजा वाटली तुम्हाला. मग आता काय झालं एवढं बिघडायला? तुमच्या माईला असं का हायत कुणाच्या पोटाचं तुम्ही? सटव्याच्या शिव्या ऐकून समदच गडी चवताळून त्याच्या अंगावर धावून आलं आणि मग एकटंच कुत्रं समध्या कुत्र्याने चेंगरून घ्यावं तसं समध्याने मिळून सटवाजीची चांगलीच फाडती केली. बेदम मुक्का मार दिला. त्या कारण त्याची बी पारच दमकोंडी झाली आणि म्हणून तर सटवाजी जीव तुडून वळारला आणि मग त्यांनी मोठ्याने ठणाठणा बोंबच ठोकली. त्या वक्ताला बाहेर गांजा फुकून गुंगलेली रातपाळीची पोलीस 4 नंबरच्या खोलीकडे धडाधडा पळत आली. अरे कोण बोंबाला मारायला लागल्या गयात? काय झालं काय तरी बोंबलायला?
एक पोलीस दात वट खाऊन खेकसत मोहर होऊन विचारू लागला. तेव्हा धापा टाकीत आतून सटवाजींनी सांगितलं, या गड्यांनी मला लई मारू मारू घेतलं बघा समद्यांनी मिळून. आत घडलेली सारी हकीकत त्याने दम खाऊन सांगितल्यावर मग मात्र पोलिसांनी आत शिरून सटवाजी सकट समद्यांना चांगलं रिपीट केलं. का रे ए भमट्यांनो, का रे? त्यांनी चुरून आणलेलं बोकाड तुम्हाला सगळ्याला खायला गोड लागलं, मग आता त्याला काय मारता? बसा की गपचिप जेलची हवा खात 8-15 दिवस. तंबाखूची पिचकारी भिताडावर टाकून एक पोलीस कातावला आणि दुसऱ्या पोलिसाला म्हणला, कांबळे, आता ह्या सटव्याला ह्या खोलीतून बाहेर काढू आणि दुसऱ्या खोलीत घालू, त्याशिवाय जमायचं नाही. नाहीतर एखाद्या वक्ताला या हाणामारी त्याचा जीव गेला तर ती बिलामत आपल्यावर येईल. घ्या त्या भडव्याला सोडून. चल चल भडव्या, तुला दुसऱ्याच रूममध्ये घालतो. जित्राब कोंडवाड्यातून बाहेर काढल्या गेत कांबळे पोलिसांनी सटवाजीला गच्चांडी देऊन बाहेर काढलं आणि दुसऱ्या तसल्याच कोठडीत घातलं. त्या खोलीत घुबडवाडीचं सोयरं उघडं बोडकं होऊन ढेकणं मारीत बसलं होतं. झापाखालच्या कोंबड्यांच्या अंड्यापायी बायकांच्या झिपारा झिपरीतून झालेल्या हाणामारीत गड्यांनी शिरून एकमेकांची टकोरी फोडली होती. त्या दोन्ही बी पार्ट्यांना आत टाकून पोलिस त्यांच्या हाताकडे बघत बसली होती. एक पार्टी द्यायला कबूल होती, पण दुसरी काही केल्या ताळ्यावर यायला राजी नव्हती. त्या कारणानं दोन्ही बी पार्ट्या पोलिसांनी डांबून धरल्या होत्या आणि आता त्यात पुन्हा सटवाजी आणून सोडला होता. नौकं जित्राब जसं दावणीवर आल्यावर बुजतं बिजागतं, तसा सटवाजी बी त्या गड्यांना लाजत बुजत होता. त्याच परीने त्या खोलीतलं समद गडी बी त्याच्याकडे बघून चमकत कुजबुजत होतं. एका गड्यानं मग धडा करून त्याला विचारलं, तो काय केलंस? ते नाही का त्या कोंडीबा बनगराच्या बोकडाचं लपडं? सटवाजीनं चाचरत लाजत सांगितलं आणि समदच गडी कुजबुजायला लागलं. तेव्हा सटवाजी जास्तच काळवंडून गेला, पर त्या अंधारात त्याची ती काळवंड कुणालाच दिसून आली नाही. आता आतल्या गड्यांची बरीच करमणूक झाली होती आणि सटवाजी मात्र पुरता चिंबारल्या गत भिताळाला पाटात टेकून चित्तागत्ती बसला होता आणि बसल्या बसल्या खरा खरा अंग बी खाजवीत होता, येड्या गिरजा गत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.